जिथे असेल तिथे हाय स्कोर इम्पॉर्टंट असेल. बाय साठी लक्षात घ्या. या मॅच मधून आणि त्याच्या नेक्स्ट मॅच मधून ज्याचा हाय स्कोर असेल त्याला मिळेल बाय. सरस सामन्याला सुरुवात करूया. 3 ओव्हरची मॅच आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. अतुल आला मैदानामध्ये आणि ऑन स्ट्राइक राहिलाय यावेळेस मयूर आणि त्याने सुरुवात केली चौकारानं. या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली मयूरनं. अगदी बघू शकता अतुलच्या विरुद्ध स्ट्राइक आपल्याकडे ठेवली. सागरला नॉन एंड कडे ठेवले. मागे मॅच मध्ये सागर पाटीलची खेळी कोण विसरे. 47 धावांची भरपूर मोठी इनिंग या मैदानावर. अतुलचा पहिलाच बॉल चौकार येताना आपण बघितलाय. दुसरा बॉल साठी सज्ज झालाय मयूर वाघमारे. सेकंड एंड कडे हाही फटका चांगला पडतो फिल्डरच्या सह. अगदी जिथे फिल्डर आहे तिथे हा फटका जाऊन फसला आणि झेलबादच्या स्वरूपानं हैदराबाद पहिला धक्का देवट टीमला मयूरच्या रूपानं. पहिला फलंदाज गमावलाय. मयूरच्या खेळीचा अंत झालाय. एक चौकार जरूर लगाला परंतु एक चांगला फटका लगवण्याचा प्रयत्न त्याची विकेट ची कत्तल इथे झाली. फिल्ड फार दूर आहे. बॉल पासून 1 रन जरूर पूर्ण म्हणेन. स्ट्राइक रोटेशन इथे करण्याचा प्रयत्न सागर पाटील स्ट्राइक एंड कडे बोलवलं केलंय. देवत संघाने आज मैदानामध्ये चांगला विक्रम केला. 5 धावा धावून त्यांनी पूर्ण केल्या. मागे मॅच मध्ये चांगला प्रवास होता दोन्ही टीमचा. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं सामना जुई संघाने चिंचपाडा सारख्या एक बलाढ्य संघाला नमवलं. तदनंतर देवट टीमनं आदई संघाला परास्त केले. आतापर्यंतचे 5 विजेते संघ पहिला सामना जिंकलेला जुई आणि देवत यांच्या मॅच मध्ये सुरू आहे. गावठा संघ ज्यांना हाय स्कोर केला त्यांना बाय या टुर्नामेंट मधील दुसऱ्या फेरीमध्ये मिळेल. थेट तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ प्रवेश करतो आणि आता नंतर मोठी जुई आणि किरवली यांच्यामध्ये जरूर तुम्हाला मॅच बघायला मिळेल. हा बॉल इनसाइड आउट केलाय. चांगला कॉन्फिडन्स मध्ये भरलेला फटका बघायला मिळाला. धावसंख्येचा फलक संघ पुढे चालले. 4च्या मदतीने दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. ऑन बोर्डवर धावा लागले ते 11. वैयक्तिक 50 धावा सागरच्या पूर्ण झाल्यात आजच्या दिवसामध्ये. मागे मॅच मध्ये 47 आणि हा चौकार. टॉस आपण इथे करणार आहोत. सुरुवात होत असताना मयूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड कडे आता शुभम सज्ज होताना. पुन्हा एकदा टॉप एज लागले. मात्र चेंडू पासून बॉलर आणि विकेट किपर दोघे फार दूर होते. या बॉलवर खरं तर झेलवर स्वतः मयूरनं ट्राय करायला पाहिजे होतं. आय थिंक कारण जवळपास मिडल स्टंपवर धावून जाणं इतकं सोपं नसतं. शांत डोक्यानं सध्या हाती घेतला आहे खेळ. टीम देवत ऑन बोर्डवर आहेत 12. स्विचर साठी फटका चांगला स्टँडर आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल निघून जाईल सीमारे शपलीकडे चौकार करता. सागर पाटील एक वेगळ्याच मूड मध्ये हा खेळाडू. क्षमता राखतो आपल्यामध्ये. प्रत्येक मॅच मध्ये बहुतांश टुर्नामेंट मध्ये स्विचर हा त्याचा आवडता फटका आहे. फुलटॉस होता परंतु यावेळेस हवेमध्ये के क्षेत्ररक्षकाला चॅलेंजेस समोर सूर्याची अतिनील किरण अगदी डोळ्यासमोर येत होती तरी देखील खूप चांगला झेल त्याने तिथे टिपला आणि ती मोठी विकेट सागर आणि त्याच्या खेळीचा अंत आता झालाय.
16 वर दुसरा खेळाडू गमावलाय टीम देवदन. नवीन खेळाडू मैदानामध्ये गणेश चाललाय. गणेशची फलंदाजी मैदानामध्ये जेव्हा तो अटॅकिंग मोड मध्ये येतो तेव्हा सगळ्यांना सरप्राईज करून ठेवतो. फलंदाजी गणेशची मी अनेक वेळा बघितले. गणेशाला मैदानामध्ये मयूरनं 2 इम्पॉर्टंट विकेट या ओव्हर मध्ये मिळवले. साईराज आणि सागर स्वीप करायचा होता फटका, टोटली चुकीचा हा फटका निवडला गेला. स्विंगिंग गोलंदाजी इथे मयूर कडून बोर्डवर धावा लागले. टोटल 16 धावा आणि हे षटक आतापर्यंत 5 धावांचा राहिला. चांगली बॉलिंग केली आहे ते ओव्हर एंड होईल आणि पहिले 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा करू शकलाय देवद संघ. अंतिम षटक आता फेकलं जाईल, थोडंसं स्पीडअप करावं लागेल. सोळा धावा सध्या फलकावर झालेत आहेत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, गावदेवी जुई आपण. अंतिम षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅकवर रवी. या मॅच मध्ये रवीची उपस्थिती, रवीचा वापर करण्यात आले. उंची कमी स्विंग गोलंदाजीला महत्व मला वाटतं दिले जाईल. बीट केलाय खेळाडू नृत्य देखील इथे दाखवले. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना शुभमला देखील आपण बघितलं विकेटचे पतन इथे झाले. शुभम परत कुठे इनिंग या मॅच मध्ये जिथे गरज आहे टीमला ते दाखवू शकणार नाही आहे. गणेश मैदानामध्ये नॉक एंड कडे त्याने 2 चेंडू आतापर्यंत खेळत अकाउंट त्याचं ओपन झालं नाहीये आणि आता सनी मैदानामध्ये चाललाय. रवी बॉलिंग ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाले. कॉट बिहाइंड द विकेट. 2 शुभम देखील परतले. नवीन फलंदाज झाले सनी. उंची फार कमी आहे रवी, परंतु टेनिस बॉल विश्वामध्ये उंची बघून सगळं काही होत असतं तर आज क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर नसते. टॅप केलाय क्रिकेटला. चेंडू मध्ये आपण बघू शकतो इथे डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मयूर चिमणे. अडचणी वाढले टीम देवच्या. मागील मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी या टीमने केली, परंतु या मॅच मध्ये धावासाठी अक्षरशः स्ट्रगल करतोय. गणेशला परतावा लागले तंबूच्या श्रेला. आता भूषण मैदानामध्ये चालले. धाव संख्या फलकावर धाव 17.
फटका सजवलाय सर्व, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी मयूर चूक करतो, एक रन बनली आहे, दुसरीसाठी दोघे निघाले, थोडस जोखीम पत्करल्याने दोन पूर्ण होतील या ठिकाणी. आज झेल देखील तेवढं महत्वाचा झेल यासाठी की या दोन धावा तुम्हाला वाचवता आले असतात. क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाचे असेल. आपण नेहमी म्हणतो इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. या खेळामध्ये प्रत्येकी एक धावेला तुम्हाला महत्व देता आलं पाहिजे, तो देतोय सध्या. 19 धावांवर पोहोचलाय देवत. पुन्हा एकदा त्या दिशेनं पुन्हा एकदा मयूरकडे हा झेल ट्रॅव्हल करतोय. लांबी गाठता आला नाहीये, मागील बॉलवर जो काम अर्धवट राहिलं तो या बॉलवर पूर्ण केला. सनीने चांगला प्रयत्न तिथे केला. आता मोहन चाललाय मैदानात. 19 ऑन बोर्ड वर बघायला मिळतात. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. जरी या 2 बॉल मध्ये एखादा स्कोरिंग शॉट जरी आला तरी चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचेल देवत, परंतु त्याच पासून तर वंचित ठेवण्यासाठी अफाट प्रयत्न सुरू आहेत गावदेवी जुईचे देखील. 19 16 चेंडूचा खेळ संपला. 19वा बोर्ड वर आले. अंतिम 2 बॉल आहेत. रवी खूप चांगली गोलंदाजी रवी यांच्याकडून देखील. कदाचित विचार करावा लागेल पंचाने. यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी आम्हाला केलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बघायचं किती रन येतील या अंतिम 2 बॉलवर. वाईट यॉर्करला पसंती दिली, 1 रन पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संघ पोहोचला 21 वर. लास्ट बॉल फॉर द इनिंग. या पूर्वार्धाचा अंतिम चेंडू प्रयत्न करावा लागेल. फलंदाजाला एक स्कोरिंग शॉट कडे लक्ष केंद्रित करावं लागेल भूषणला. आणि तो फटका आलाय, पट्ट्यामध्ये आला. कार्यक्रम करतो भूषण नेहमी, आणि तो पट्ट्यामध्ये आलाय हा चेंडू. आणि रन मिळतील अंतिम बॉलवर 6. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. अंतिम बॉलवर स्कोरिंग शॉट आला, उपयुक्त भरतील या रन. धावा झाले टोटल 27 आणि 28 धावांचा टार्गेट. एक फायटिंग स्कोर आता उभा राहिलाय. चला टॉस करूया आपण. मोठी जुई आणि किरोली या 2 संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. चला किरण पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी इथे करा. किरवली आणि मोठी जुई यांच्यामध्ये ही चांगली लढत. चला दोन्ही कॅप्टन आलेत. किरवलीचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेत. रोहित टॉस घ्या.
नाणेफेकीचा कॉल तिथे पार पडलाय. किरवली आणि मोठी जुई यांच्यामध्ये टॉस जिंकला टीम मोठी जुई संघांना अभिनंदन. 3 षटकांची लढत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना देवत संघानं 27 धावा एकवटलेत. 28 धावांचं टार्गेट दिलंय. मोठी जुई संघाला एक चांगला सन्मानजनक टार्गेट आहे. गावदेवी जुई संघाला माफ करा, कारण 2 जुई आता आज इथे आलेत. अतुल आणि मकरंद हे 2 सलामीवीर फलंदाज आता मैदानामध्ये आलेत ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून. आणि मुख्य गोलंदाजीची जबाबदारी नियमाप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे. करूया सुरुवात. पहिला बॉल अतुल समोर मयूर. पहिलाच बॉल तीक्ष्ण अगदी बघायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. सो नेहमी मयूरला आवडतो आणि या चेंडूने मयूरला फार प्रचिती दिली. एक तर त्याचा परफेक्ट यॉर्कर. हे 2 चेंडू मयूरचे नेहमी स्पेशल चेंडू राहिले. त्यामध्ये पहिला बॉल त्याचा परफ्यूम डिलिव्हरी बघायला मिळाली. अतुल त्याला सामना करू शकला नाही. स्पीड जनरेट करत असताना मयूर वाघमारे. परंतु यावेळेस पट्ट्यामध्ये आला बॉल. परफेक्ट शॉट अँड पुल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग. मयूरचे हे षटक माहिती आहे टीम जुईला देखील फार इम्पॉर्टंट राहील. इथे जेवढ्या जास्त रन येतील तेवढं यापुढे सोपं जाईल. त्यामुळे मागील बॉल अगदी कमजोरच होता आणि तो पाहून अटॅक केलाय. टॉट नंतर षटकार येताना आपण बघितलंय. अतुल कडून सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा आघात केला. 28 करायचे. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने क्षेत्ररक्षक आहेत सागर. चूक करणार नाही. सुरक्षित झेल त्यांनी ते हाताळला आणि षटकारानंतर मोठी विकेट अतुलची आणि पहिली विकेट मयूरच्या खात्यामध्ये. एक षटकार लगवत असताना अतुल मैदानातून बाहेर आल्या. सुरुवात तर धावसंख्येला तरी करून दिले. 28 टार्गेट आहे. 22 अजून उर्वरित करायचे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सकाळी भरपूर मेहनत या दोन्ही टीमने विजयासाठी केली. अफाट परिश्रम आणि त्याचा फल हवा असं तरी मॅच कोणत्याही परिस्थितीत दोघांनाही जिंकायची आहे. अस्तित्व कायम या स्पर्धेमध्ये ठेवण्यासाठी चाललेली चुरस. नवी खेळाडू मैदानामध्ये मयूर आता आलाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. सकाळी मकरंद देखील खूप चांगली बॅटिंग केली. संघ अडचणीमध्ये होता. पहिलीच मॅच चिंचपाडा संघ विसरणार नाही, कारण लगातार 3 षटकार मकरंद लगावले आणि मॅच मध्ये संपूर्ण संघ इन करून दिला होता. परंतु आता मयूर आल्या मैदानामध्ये. पहिल्या चेंडू डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसरा विकेट आतापर्यंत आपण बघितले. बघायचं मयूर वर्सेस मयूर हे बॅटल पुन्हा एकदा. परंतु त्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षक आहे सागर. यासाठी स्ट्रॅटर्जी होती आणि त्या स्ट्रॅटर्जी मध्ये पुन्हा एकदा अडकवल्या. 1 मोर विकेट डाऊन. 2 विकेट मिळवले.
धावसंख्येचा फलक 2 गडी बाद 6 वर सध्या पोहोचलाय. मयूर वाघमारे मागील मॅच मध्ये 3 विकेट एकाच ओव्हर मध्ये आधी संघाविरुद्ध आणि आता गावदेवी जुई संघाविरुद्ध 2 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवले. इज ऑन अ हॅट्रिक. 6 धावा सध्या फलकावर लागलेत. हॅट्रिक बॉल नवीन फलंदाज संदेश मैदानामध्ये आता आलाय. हॅट्रिक बॉल. चांगला वेग होता अपेक्षित नजरेने पंचाकडून बघितला, परंतु मला वाटतं इतर ॲक्युरसीनुसार ऑफ मिडल्स तुमच्यावरून बॉल गेलेला असावा, कारण थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आलाय. इकॉनॉमी गोलंदाजी करत असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 षटकार आलाय. शेवटचा बॉल आहे. अभ्यासू गोलंदाज आहे मयूर, नेहमी सातत्यानं चला विकेट हॅट्रिक चुकली, परंतु ओव्हर हॅट्रिक साध्य केली. महत्वाची आणखीन एक विकेट संदेश स्क्वेअर साठी गेले होते, परंतु एज लागली. 6 विकेट मयूरने आतापर्यंत कमावलेत आजच्या पूर्ण दिवसामध्ये, आणि या मॅच मध्ये देखील 3 विकेट. 6 वर सध्या 3 फलंदाज बाद अशी सद्यस्थिती. पहिले षटक संपले. आता उर्वरित 12 चेंडू आणि जवळपास 22 ची गरज. दुसरं षटक सुरुवात होणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटीलला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुजित दाखल झालाय. मकरंदवर भरपूर जबाबदार आहेत आणि तो खेळाडू मैदानात ही गोष्ट साध्य करू शकतो, संकटामधून टीमला बाहेर काढून देऊ शकतो, हे दाखवून दिलं होतं मकरंद मागील मॅच मध्ये. लगातार 3 षटका ठोकत असताना सामनावीराचा पुरस्कार देखील त्याने मिळवला होता. सागर देखील मागील मॅचचा हिरो होता, म्हणजे 2 मॅच मधील पहिल्या विजेतेचे 2 हिरो एकमेकांसमोर फाईट करतील. सागर पाटील सज्ज होत असताना पहिला बॉल मकरंदसाठी इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा खेळाडू तैनात होता. चांगली फिल्डिंग तिथे. 1 सिंगल रन बनेल. 7 धावांवर सध्या संघ पोहोचलाय. अजून 21 धावा पाहिजेत उर्वरित 11 बॉल मध्ये. जुई संघाला हा सामना इतकाही जड नव्हता, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने विकेट आता पहिल्याच ओव्हर मध्ये गमावले, त्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदाऱ्या मकरंद येऊन थांबले. सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. हा फुलटॉस बॉल, परंतु झेल हवेमध्ये तरंगतोय. मोठी विकेट. मकरंद मागील मॅचचा हिरो, परंतु आता सुजित होता महाराष्ट्र स्ट्रायकरकडे, कारण नुकतं 1 सिंगल आली होती. सुजितला परतावं लागेल. क्षमता राखतो हा खेळाडू, परंतु फुलटॉसला कंप्लीट करू शकला नाही आणि त्यामुळे परिस्थिती बाद झाली. साईराज कडून अगदी बघितलं आपण मागील मॅच मध्ये, या मॅच मध्ये तो फलंदाजी इतके जास्त काही करू शकला नाही, परंतु इथे 7 धावांवर 4 विकेट गमावले. मागील मॅच मध्ये जवळपास मला वाटतं मोठा चेस होता, तेव्हा अटॅकिंग मोड मध्ये मकरंद भरपूर काही दिलं, परंतु तेव्हा एवढ्या विकेट गेल्या नव्हत्या. परंतु लो स्कोरिंग मॅच जेव्हा असते
त्यावर हे चित्र असतं मॅच लवकर फिनिश करण्याची कधी कधी घाई असते आणि त्या परिस्थितीत विकेट गेल्या तर मॅच डोईजड होते आणि सध्या मॅच डोईजड झाले. बंटी आल्या फलंदाजीसाठी. नियमानुसार प्रत्येक खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू स्ट्रायकर एंड कडे येतो. डिफेन्सिव्ह पद्धतीचा हा चेंडू सागर बघायला मिळाला. एक थोडा अँगल बनवते सागर आज बॉलिंगतून. नऊ चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. 28 धावांचा टार्गेट असताना जे प्रेशर क्रिएट करायचं होतं टीम देवतला ते त्याने आतापर्यंत केलंय. गुड बॉलिंग. हो इथे हाई बॉल बॅट अँड बॉल कॉन्टॅक्ट नाहीये. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमचा बेस्ट बॅट्समन मकरन सारखा खेळाडू नॉन एंड वरून बॅट पाहतोय त्याला हरकत नव्हती स्ट्रायकर एंड कडे आणण्याची सुरुवातीपासून. परंतु आता ही त्याच्यावरही प्रेशर आहे कारण धावांचा जो रेकॉर्ड रन रेट वाढतच चाललाय. हो काय बॉल आहे. परफेक्ट डिलिव्हरी. पाठलाग सुरू आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. रन मात्र इथे पूर्ण केले जाईल. धावसंख्येचा फलक जाऊन थांबलाय. एकूण धावा बोर्डवर बघायला मिळतात. 9 धावा. 2 आले. 9 रन ऑन बोर्ड. म्हणजे अजून 19 धावा पाहिजे 7 चेंडू मध्ये. काय बॉलिंग केले देव टीमनं. हा फटका चांगला आहे परंतु उंच फार गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल पासून थोडा दूर आहे. हो 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 काय खेळ आहे. मोहन व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त जवळपास 10 ते 15 मीटरचा अंतर तिथे त्याला कव्हर करायचं होतं. एवढा मोठा रन त्याने केला आणि शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि हा झेल त्याने पकडलाय. हे षटक फक्त राहिले 3 धावांचं 2 विकेट. काय गोलंदाजी केली. टीट फॉर टॅट. क्रिकेटमध्ये जशासाला प्रत्युत्तर कसं म्हणतात तर हे उत्तम उदाहरण. दोन्ही टीमची गोलंदाजी ही अफलातून झाली. पहिल्या इनिंग मध्ये सुंदर गोलंदाजी केली टीम जुईनं गावदेवी जुईनं. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये लगेच त्याचा परतफेड केला देवत टीमनं. धावा झाले बोर्डवर 9. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 19 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 28 करायच्या होत्या. सिंगल डबल सुरू ठेवल्या असत्या. चुका मागे चुका करत गेला. संपूर्ण टीम नवीन जाणाऱ्या फलंदाजाला हे सांगत होती की सिंगल डबल करत राहा. परंतु ते प्रत्येकानं षटकार लावण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट गमावल्याने त्याचा परिणाम. सहा चेंडू 19 धावा. मकरन स्ट्रायकर एंड कडे. दुर्दैव आहे मी म्हणेन गावदेवी जुई टीम ने हे संकट ओढावून घेतलंय. 12 बॉल मध्ये मकरननं फक्त 1 बॉल फेस केलाय. त्यामुळे हे संकट जे ओढवून घेतलंय ते आता बघायचं. 6 चेंडू मध्ये 19. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काही नाही. जर 6 चेंडू मध्ये 35-36 बनत असेल, 6 चेंडू मध्ये 40 बनत असेल तर 6 चेंडू मध्ये 19 का बनणार नाही. परंतु बघायचं गोलंदाज शुभम काय करेल या मॅच मध्ये. करिश्मा पंच सांगतात वाईट बॉल अतिरिक्त रन. 6 चेंडू 18 धावा. सहा चेंडू आणि 18 पाहिजे. लोअर फुल टॉस बॉल आहे. बॉल लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करतो. मयूर वाघमारे बॉल वर येईल. क्विक थ्रो आणि दुसरीचा प्रयत्न. मला वाटतं संकट ओढावून घेतलाय की काय. जर स्ट्राइक रोटेट झाली असली तर ऑल इज वेल, नाही तर हा प्रश्न मोठा आहे. आता पंचांनी निर्णय पाठवले तिसऱ्या पंचांकडे कारण त्यांना माहिती ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे. बट सॉफ्ट सिग्नल पंच आम्ही पहिल्यांदा तुमचा मागू की कोण बाद आहे. येस त्याची चाचपणी सुरू आहे. परंतु कधी कधी असं होतं की कॅमेरामध्ये कॅप्चर क्षण होत नाही तेव्हा सॉफ्ट सिग्नल कामी येतं. चेक केलं जाईल.
तर क्रॉसिंग झाली नव्हती, मकरंदला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. त्यामुळे स्ट्रायकर लाईनकडे फलंदाज नितीश राहतील. नवीन रोहित मैदानामध्ये गेलाय. नितीश मध्ये देखील क्षमता आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. जोमानं लढावं लागेल याही मॅच मध्ये टीम जुगीला गावदेवी जुगी संघाला हिरो बनण्याची संधी. 7व्या क्रमांकावर आलेला नितीश मैदानामध्ये का टीमला वापसी करून देईल की आतापर्यंत केलेली जी सुरळीत गोलंदाजी ती तशीच सुरळीत ठेवील टीम देवत, हे देखील बघायचंय. पहिला बॉल वाईड आला, मकरंदला स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायची होती. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल तिथे इझी बनत होती, परंतु स्ट्राईक रोटेशन लवकर करायची होती कारण जेणेकरून पुढचे 4 चेंडू खेळण्यासाठी मिळतील. हा ध्येय मनामध्ये होता, परंतु मकरंद आज संधीच मिळाली नाही. फक्त एक बॉल त्याने फेस केला. टोटल 2 बॉल त्याने फेस केले. अडचणीमध्ये आहे सध्या संघ. 3 षटकार पाहिजेत. व्हाईट बॉलचा वंचाने इशारा केले. आउटसाइड ऑफ सम टोटली हा व्हाईट बॉल. दुसरा आव्हान तर चेंडू शुभम स्टार्टरचे मयूरचे कान मंत्र या मॅच मध्ये कामा येत असताना सध्या टीम देवतला सिंगल गेली, डबल गेली, हरकत नाही. वाचायचं षटकारांपासून सांगत असताना पुन्हा एकदा पंचावच्याकडे वळतायत. आणखीन एक आव्हान तर चेंडू इथे बघायला मिळाला. धावसंख्येचं फलक टोटल 13 धावांवर. पाच बॉल 15 पाहिजे. त्या बॉल चालत पाठीमागे स्क्वेअर लेग मध्ये धावा जावं लागेल. पुन्हा एकदा रेस शर्तीचे प्रयत्न. आज मोहन काय वेगच मनाशी ठरून आलाय. ऋतिक वाघमारे होता मला वाटतं. सेम बॉडी लँग्वेज. सुंदर क्षेत्र मला वाटतं जे मॅच आता पुढे चाललाय याचा ऋतिकचा देखील मोठा वाटा या मॅच मध्ये. धावसंख्येचा फलक आहे टोटल 15 धावांवर संघ पोहोचला. 94 धावांमधील अंतर आहे. 4 चेंडू आणि 13 धावा अजूनही आवश्यकता विजयासाठी. फटका सजवला बॅटच्या रडारमध्ये आला, परंतु मयूर वाघमारेकडे हा झेल जाईल. इझी या झेलला त्यांनी कॅरी केला नाही. 1 मोर विकेट डाऊन. तीन बॉल 13 वरी मॅच होऊन थांबली. सुरुवातीला ज्या चुका केल्या थोड्या जड झाले, परंतु सामना अजूनही संपला नाही आहे. टीम गावदे जुईच्या दृष्टिकोनातून, परंतु प्रमुख जे फलंदाज होते ते आता गमावले गेले. बऱ्याचदा बॉटम एंडचे खेळाडू जेव्हा गोलंदाज मैदानामध्ये जातात तेही कामा येतात कधी कधी टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु आता आजची परिस्थिती काय सांगून जाईल. टीम देवतलाही माहिती की सामना अजूनही आपणही जिंकलो नाही. सामना दोन्ही टीमकडे 50-50 बॅलन्स आहे. 3 बॉल 13. हा बॉल निर्णय के व्हेरी इंपॉर्टंट बॉल. यस एज अँड टेकन. एज लागले आणि विकेट कीपरने हा झेल कॅरी केलाय. तर 2 बॉल 13 या मॅच मधील 2 मोमेंट देवत संघाचे फार निर्णायक राहिले. शेवटच्या बॉलवर जो षटकार ठोकला तर भूषण त्याच रन फार उपयुक्त ठरल्या. आणि जो झेल टिपला ऋतिकला, जो झेल टिपला होता रनिंग कॅच ती बेस्ट कॅच ठरली. तिथे तो षटकार वाचला. त्यामुळे जे 2 मोमेंट आहेत ते फार उपयुक्त ठरले. तर 2 बॉल मध्ये 13 पाहिजे. शुभम देखील लाईन बदलवली आता आपली, कारण याच्या अगोदर तो टोटल वाईड लाईनला चेंडू फेकत होता, परंतु आता जसं जाणलं 2 मध्ये 13 पाहिजे त्यांनी सरळ लेन टू लाईन बॉल केली आणि आता डॉट बॉल. आता विजयाचे दरवाजे टोटली उभे राहिलेत. टीम देवाच्या दृष्टिकोनातून चांगली लढली टीम. सामना जिंकलाय टीम देवतनं. अभिनंदन. अफलातून ही लढत राहिली. ज्या पद्धतीनं या संघानं स्ट्रगल केला, कमी धावा असताना
ज्या पद्धतीने त्यांनी धावा वाचवल्या, गोलंदाजीची शैली कामा आली आणि तीच महत्वाची ठरली.